नमस्कार, मी धनश्री द सोशल बफर पॉडकास्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपल्या भेटीला आला आहे एक बाल वैज्ञानिक, एक बालक। जाणून घेऊया त्याच्या शैक्षणिक विकासाबद्दलचा प्रवास। माझे नाव साई ऋषिकेश पुजारी। तुम्ही मला पाहत आहात द सोशल बफर चॅनल वरती। हॅलो, तुझे आमच्या द सोशल बफर पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत करते। तुझं नाव काय? साई ऋषिकेश पुजारी। अच्छा, तर तुझी आत्ताच डॉक्टर विक्रम साराभाई अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये केरळला जाण्यासाठी निवड झालेली आहे। हो, तर त्याबद्दल तुझा हा जो प्रवास होता परीक्षेचा, तो कशा प्रकारे झाला? सर्वात प्रथम आमच्या शाळेत स्पर्धा झाली, शाळास्तरीय स्पर्धा झाली। त्या शाळास्तरीय स्पर्धेमध्ये मी पहिला क्रमांक मिळवला। आमच्या शाळेतून एकूण 7 विद्यार्थी तालुका स्तरासाठी निवडले गेले। त्यात नंतर काही दिवसांनी त्याच्या तालुका स्तर स्पर्धा झाली। त्या स्पर्धेत मी 200 पैकी 170 मार्क्स मिळवून ती पहिल्या स्तरावरची परीक्षा होती का? हो, त्या परीक्षेत मी 200 पैकी 170 मार्क्स मिळवून तालुक्यात पहिला आलो। आणि त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी अजून एक परीक्षा झाली, जिल्हा स्तर। त्यात परत मी 200 पैकी 162 मार्क्स मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला व डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर या ठिकाणी जाण्यास माझी निवड निश्चित केली। साई, तू या परीक्षेसाठी जे पात्र झाला आहेस, तर त्या परीक्षेमध्ये कोणते कोणते विषयांचा समावेश होता? त्यात एकूण 5 विषय होते। ते म्हणजे जनरल नॉलेज, सायन्स, मॅथ्स, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी। त्या सर्व विषयात मी चांगले मार्क्स मिळवले व त्या सर्व एकूण मार्क्स मिळून मला 200 पैकी 162 मार्क मिळाले। अरे वा! व त्या परीक्षेस मी पात्र झालो। अच्छा, तुझी विमानात बसण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि केरळला जाण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ असेल, तर त्याबद्दल तुला कसं वाटतंय? आमची केरळ ट्रिप डिसेंबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात जाईल। त्यामध्ये आम्हाला विमानाने प्रवास करवणार आहेत व 5 स्टार हॉटेल मध्ये राहिलाय। अजून त्या आम्हाला एकूण 6 दिवस ट्रिप आहे। त्या ट्रिप मध्ये आम्हाला सर्व विक्रम साराभाई स्पेस सेंटर फिरून दाखवणार। अरे वा! व त्यानंतर त्यानंतर तिथे अजून एक सेंटर आहे, म्हणजे वैज्ञानिक सेंटर, ते पण दाखवणार आहेत। तू विमानात पण याच्या आधी कधी बसलाय? पहिले नाही, म्हणजे तुझी विमानात बसण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ आहे। हो, आणि केरळला बघण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ आहे तुझी। तर असे तुम्ही किती स्टुडंट्स आहात नगर जिल्ह्यामधून? असे आम्ही एकूण नगर जिल्ह्यामधून 5वीचे 14 आहेत, 6वीचे 14 आहेत आणि 7वीचे 14 आहेत। म्हणजे सगळे मिळून एकूण 42। अच्छा, आणि हा तुमचा सगळा खर्च डॉक्टर विक्रम साराभाई संस्थेअंतर्गत होणार आहे का? नाही, जी नगर जिल्हा परिषद आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रत्येकी 40-40 हजार रुपये खर्च करणार आहेत। अच्छा, ह्या ट्रिप साठी? हो, ओके ओके। आणि तसं तुमचं आयोजन करून तुम्हाला घेऊन जाणार आहेत? हो। अच्छा, तर त्या केरळच्या ट्रिप मध्ये जी 6 दिवसांची ट्रिप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बघणार आहात? त्यात आता तिथं एक रॉकेटचं लॉन्च होणार आहे आता थोड्या दिवसापूर्वी, गगनयान नावाचं, ते आम्हाला दाखवणार आहेत। अजून तिथं चांद्रयान 3चं मॉडेल दाखवणार, मंगळयानचं मॉडेल दाखवणार, चांद्रयानचे जे 3 टप्पे आहेत ते सगळ्याचे मॉडेल दाखवणार। अजून मंगळयानचं झालं, असेच एक रॉकेटचे मॉडेल दाखवणार। अच्छा, आणि त्याचबरोबर तुम्हाला केरळचं नैसर्गिक सौंदर्य पण दाखवणार असतील ना? निसर्ग सौंदर्य सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला? हो। अच्छा, म्हणजे तिथेही फिरवतील तुम्हाला तिकडे लोक? अच्छा अच्छा। डॉक्टर विक्रम साराभाई परीक्षेअंतर्गत ज्या तू 2 परीक्षा दिल्यास, तर त्यासाठी तू अभ्यास कशा प्रकारे केलास? आता मी या परीक्षेचा अभ्यास, आम्हाला दर सकाळी शाळा असायची, त्याच्यामुळे घरी येऊन जास्तीत जास्त वेळ मी 4 ते 5 तास त्या परीक्षेसाठी दररोज वेळ द्यायचो। अच्छा, हा किती महिने अभ्यास केला तू? हा आता 1 महिना झालेला आहे अभ्यास, कारण एकाच महिन्यात दोन्ही टप्प्याच्या परीक्षा झाल्या। ओके ओके ओके। हा, पहिला टप्पा परीक्षेचा आणि दुसरा टप्पा परीक्षेचा ह्याच्यामध्ये किती दिवसांचा ब्रेक होता? 8 दिवसांचा। म्हणजे दुसऱ्या टप्प्याची परीक्षा देताना तुला फक्त 8 दिवस वेळ मिळाला? हो। अच्छा, आणि आम्ही असं ऐकलंय तालुक्यातला तू प्रथम आलास ह्या परीक्षेमध्ये, 7वीचा विद्यार्थी म्हणून, तर तुला कसं वाटतंय? मला एकदम छान वाटते। हे सर्व श्रेय जातं ते माझ्या आई वडिलांना, आजी आजोबांना व सर्व माझ्या शाळेतील शिक्षकांना। ओके, तुझ्या शाळेचं नाव सांगशील? माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन।
अरे वा वा वा. तुझ्या शाळेबद्दल काही सांगशील अभिमानास्पद? आमच्या शाळेचे दरवर्षी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी 20 पेक्षा जास्त विद्यार्थी पात्र होतात. व नवोदय मध्ये पण एकूण आमच्या शाळेतील आतापर्यंत 23 विद्यार्थी गेलेले आहेत. अच्छा. तुला ही परीक्षेस पात्र होण्यासाठी शाळेमधील कोणत्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं? शाळेमधील जास्तीत जास्त नरवडे मॅडम, भालेकर सर व तांबे मॅडम आमच्या वर्ग शिक्षिका. अच्छा. आणि त्याचबरोबर इतरही शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं असणार हो. नक्कीच ना? हो. अच्छा. तुला तुझ्या शाळेबद्दल काही सांगायचंय अजून? माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आमच्या शाळेने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला होता. माझी शाळा सर्व पारनेर तालुक्यातील सर्व शाळांसाठी एक प्रेरणा आहे. माझी शाळा आम्हाला खूप आवडते. साई, तू आज आमच्या सोबत खूप खूप छान माहिती शेअर केलीस. त्याबद्दल तुझ्या पुढील कारकिर्दीस, पुढील वाटचालीस द सोशल बफर पॉडकास्ट मधून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.